आता पाय गगनराव, तुझ्या जवळ एकच बकरा आहे, किती किंमत लावलास याची? असा असा तुम्हाला किती मंदी पाहिजे तुम्ही तो सांगा. पहिलेच माझा असा म्हणावचा आहे, कानात आणि आल्या नाही पाहिजे. तुम्ही फक्त सरळ शब्दात सांगून द्या का आपल्याला बकरा किती म्हणजे पाहिजे बा, असं नाही का? मी का म्हणतो गगनराव, बकऱ्याची क्वालिटी ती एकदम नंबर 1 आहे. पण कसं आहे, गोष्ट सौद्याची आहे. थोडस सौद्यामध्ये कमी जास्त करता येते. पहिला तू बोलला असता तर चांगला झाला असता. बोलतो ना. लागली किंमत 15,000. थोडासा कमी नाही करू शकस का आता? लमचे आमच्या घराजवळचा माणूस आता घेऊन राहिलं तुझ्या जवळून म्हणून मजबुरी तुझी. अरे करीन ना कमी, पहिला बोलतसही किंमत पाहिजे का पाहिजे, धरणा कमीच कर म्हणलास. असा कोणी जमल का? मी का म्हणतो दिवाकर, ह्या बकऱ्याची किंमत किती लागेल रे? आता पाटील, तसा तर मी सांगू नाही शकणार किती मध्ये जाईल का जाईल. पण आपल्याला घेणेच आहे तर आपण थोडीशी कमी किंमत मागतो. मी काय म्हणतो, कितव्या येतातला बकरा असेल हा? अरे कितव्या येतातला बकरा म्हणजे लमचा बकरा झंदही नाही ना काही नाही. त्यालाच विचारून पहा बरा, आजपर्यंत किती शेऱ्या फडवलं तर या बकऱ्यानं. अरे बकऱ्याची सोडून दाख, माणसा तर माणसा 2-2 बायका करतेत. हो तोही बराबरच आहे. आजकालच्या माणसावर आगच आहे, सोडून द्या ते. पण आपण इथे सौदा बकऱ्याचा चालू आहे ना. मी काय म्हणतो, तुम्ही त्यालाच विचारून पहा बरा, कशी किंमत लावल्या का किंमत लावल्या म्हणून. हो हो ठीक आहे, विचारूनच पाहतो ना मी. आता पाय गगनराव, दिवाकर असा विचार म्हणते तुला का हा बकरा किती येतातला आहे म्हणून. अरे बकऱ्यानं आजपर्यंत 5-6 शेळ्या फडवलं. बापरे गा, मग बकऱ्याचा बोलली किती इंची आहे? आता तो टेपना मोजावा लागल किती किंचीचा बोलला आहे म्हणून बकऱ्याचा. मी का म्हणतो, आपल्याला चांगल्या मोठ्या बुल्ल्याचा बकरा पाहिजे, कारण आपल्याला नाही का चांगल्या दिवसातून 9-10 शेऱ्या फरवा लागतेत. खसी बिसी तर नसे केला ना? अरे नसे गा, आम्ही काय खसी करून तर बया माणसा. आता गगनराव गोष्ट अशी आहे, जेवढा बकऱ्याचा बुल्ला मोठा तेवढ्या लवकरच शेळी थांबते, नाही तर शेळ्या थांबतच नाही. म्हणूनच विचारत होतो का बकऱ्याचा बुल्ला किती इंची आहे. आता तुला तरी माहित आहे का तुझा बुल्ला किती इंची आहे म्हणून? अरे तो तर कोणाला माहित नाही राय. आपला बुल्ला कोणी मोजते का ग? अरे तर मोजून पाहि ना तू. बेटा कस का मोजू बे मी? तू तरी मोजलास का बेटे आपला कधी बुल्ला? आता मला सांग, एक बुल्ला आणि 2 टमाटर, घाटराच्या आणि लोमत्याचा टमाटर बिलकुल. पाय ना घाटरा कसं लोमते 2 कंच्यात बिलकुल. अबे गगनराव, आपल्याला शेळी फडली म्हणजे झाला. कारण नाही का माझ्या शेळ्या काही मांजावर येत नव्हत्या. अबे मोठी तकलीफ बे. मनमानी भ्या 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 बोंबलत. तशी आणि माझ्या घरची कोंबडी अंड्यावर नसे येत, तिच्यासाठी एक कोंबडा नेवाच लागेल मला. अरे तर माझ्याजवळ एक कोंबडा आहे, कोंबडा घेऊनच जाजो ना तू. कोंबड्याविषयी टेन्शन नको घेऊस. आणि बकऱ्याविषयी नको घेऊस, आणि बकरा घेऊन जाजो. मी काय बकऱ्याला तुला नाही नाही म्हणत. पण कशी आहे, व्यवस्थित प्रकारे किंमत देशील तर चांगला होईल. चल मग ठीक आहे, 15,000 किंमत सांगलास बकऱ्याची तर मग मी घेऊनच टाकतो. पण चांगला अंडे मोठात घेत बकऱ्याचा, आणि बुल्ला ठोकरच असेल ना चांगला. ठोकर बुल्ल्याचा पाहिजे, म्हणजे शेळी कशी आहे, एक का वारा म्हणजे ठैरूनच जाते. अरे ठैरल कशी नाही, चांगल्या चांगल्या शेळ्या ठैरून गेल्या. असा तसा बकरा आहे म्हणलास का? मग ठीक आहे. मोठा दात बकरा आहे चांगला. मस्त कंबरभर आहे. चांगला आहे, चांगली गोष्ट आहे ना. मग कसा बकरा केव्हा देशील तर? आज नेऊ का उद्या नेऊ? मी का म्हणतो झिंगाटराव पाटील, बकरा तुला जेव्हा वाटते तेव्हा ने. अरे पाय गगनराव, जेव्हा वाटते तेव्हा म्हणजे कसा, जबरदस्तीनं तर नेणार नसू. तू ने म्हणशील आम्ही पैसे देऊन तसा नेऊन. अरे हो दिवाकर, तुझ्या म्हणणं बराबरच आहे. मी काही नाही म्हणलो का तुला? अरे तर तुला नाही म्हणलं का? आम्ही काही असं माणसं आहो का, घरासमोरच शेजारी माणसा. बकऱ्याचा सौदा आहे, चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे. म्हणूनच म्हणतो. नाही तर माहित आहे ना तुला गगनराव, मी कसा इमानदार माणूस आहो, अशी चोरी चकारी करतो का? चल मग ठीक आहे झिंगाटराव पाटील भाऊ, मी काय म्हणतो, आज तर तू राहू दे. उद्या पैसे धरून येजो आणि बकरा घेऊन जाजो. ठीक आहे ना, हे झाली फायदेशीर गोष्ट. तू म्हणलास तर बरा झाला. मग मी कसा दांदरीतच राहिलो असतो. केव्हा नेऊ ना केव्हा नेऊ बा, असं झालं असतं ना. चांगला झाला. उद्या घेऊन जाजो ना. पैसा आणशील 15,000 रुपये ना, घेऊन जाजो बकरा. मग ठीक आहे. मी काय म्हणतो दिवाकर, बकरा परवडला का? परवडला ना पाटील. मस्त मोठा बुल्ला आहे बकऱ्याचा, आणि मस्त अंडाही मोठा आहे. चांगले घाटऱ्या लोमते 2-2. मग नाही तर का, लवकर शेळी फडल्या पाहिजे म्हणून मी घेतो. लमच्या माझ्या शेऱ्याच नाही फरत. आता फरतील कशा नाही, थांब ना तू आता.